आजची रेसिपी आपण पनीर मसाल्याची चाललेली आहे। त्याला लागणारं सामान अद्रक लसूण बारीक पेस्ट करून घ्यायचं आणि ही गिरवी कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर सगळं मिक्स करून गिरवी करून घ्यायची आणि परत हे कोथिंबीर हळद चटणी आणि मीठ एवढं लागतं। पनीर मसाला एक नंबर छान होतो आणि थोडं दूध टाकायचं वाटीभर। चला तर आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया। तर आता आपण तेल टाकून घेऊया। आपली कढई गरम झालेली आहे। तर अद्रक लसूण सोडून घ्यायचं अर्धा चमचा पेस्ट केलेली आहे ती। थोडीशी हळद टाकून घेऊया। आता त्याच्यानंतर एक वाटी गिरवी, त्यातली तुम्हाला किती वापरायची ती तुम्ही वापरू शकता। तर आता आपण हे हलवून चांगली मिक्स होऊन द्यायची गिरवी, एकदम छान परतून घ्यायची। थोडीशी तिखट टाकून घेऊया। थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचा, त्याला चांगलं आता मिक्स होऊन शिजवून द्यायचं। एकदम ही झाला हॉटेल पद्धतीचा पनीर मसाला। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, त्याला बी चांगलं मिक्स करून थोडीशी कोथिंबीर सोडूया वरतून। सगळं एकदम एकजीव असं लालसर लाल तेलकट तेल सुटतो त्याला परतून घ्यायचं। छान बघा कसलं आता ह्याला तेल सुटलं की तेल सुटस्तोवर परतलं म्हणजे एक नंबर छान होतं। त्यात आता आपण पनीर सोडून देऊया। ते पनीर कापून धुवून आपण घेतलेलं आहे ते त्यात सोडायचा। त्याला बी थोडंसं हलवून घ्यायचं, मिक्स झालं म्हणजे छान होतं। आता आपण हे थोडंसं दूध टाकून घेऊया। एक नंबर छान, खायला पण टेस्टी आणि मस्त, पोरं पण खात्यात, म्हणजे माणसाला आवडतं असं। एकदा करून बघा ट्राय, किती छान होते ते। तर आता याला आपण झाकून ठेवूया, 2 मिनिटात तयार होऊन जाईल, मग उघडू आपण। आणि एकदम छान खायला लागतो। तुम्ही बी नक्की ट्राय करा। दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर नक्की मला सांगा, मी कमेंट करा, नक्की तुम्हाला रेसिपी सांगेल। आणि खायला एकदम टेस्टी मस्त झटापट होणाऱ्या गोष्टी ती एकदम भारी, खाण्यासाठी पण चांगले। आपली पनीरची भाजी झालेली आता एकदम एक नंबर झाली, परफेक्ट। आता बंद करू आणि काढून घेऊ। मला कोणची दुसरी रेसिपी पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला दुसरी रेसिपी देईन। आणि नक्की ट्राय करा, एक नंबर, खायला एकदम छान स्वादिष्ट एकदम मस्तच लागते। झाली आता आपली भाजी काढून घेतलेली, एक नंबर झालेली। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की विचारा।